नमस्कार शेतकरी मित्रांनो, अजून एक अपडेट घेऊन आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण आलेलो आहोत. शेतकरी मित्रांनो, आपण खरीप हंगाम 2025च्या पीक विम्याची वाट खूप जण पाहत आहोत. परंतु अशाही काही जिल्ह्यामध्ये पीक विमा खरीप हंगाम 2024चाही मंजूर झालेला आहे शेतकरी मित्रांनो. कारण सध्या काही महसूल मंडळामध्ये खरीप हंगाम 2025चा पीक विमा मिळणं मुश्किल झालेलं आहे. राज्य शासनाकडून सांगण्यात आलं हेक्टरी 17,000 रुपये पीक विमा सर्व शेतकऱ्यांना मिळून जाईल. कमीत कमी 45 लाख शेतकऱ्यांना किती तर हजार कोटी रुपयाचा पीक विमा मिळून जाईल असं सांगण्यात आलं. परंतु सद्य परिस्थिती तुम्ही पाहताय की कोणत्या महसूल मंडळामध्ये किती पीक विमा पडतोय, कोणत्या जिल्ह्यामध्ये किती पीक विमा दाखवला जातोय, कॅल्क्युलेशनमध्ये रक्कम किती दाखवली जाते. काही जिल्ह्यामध्ये तर अजून कॅल्क्युलेशनही झालेलं नाही. या सर्व गोष्टी प्रक्रियेमध्ये असताना जो महत्त्वाचा खंबीरपणे मांडलेला विषय म्हणजे परभणी जिल्ह्यातील राजेश विटेकरांनी जो विषय मांडला शेतकरी मित्रांनो, खरंच त्या माणसाची दाद देणं गरजेचं आहे. कारण खरीप हंगाम 2025साठी खूप जण प्रयत्न करतच आहेत. परंतु त्या माणसानं माननीय कृषी मंत्र्याच्या मागे लागून माननीय धरणे मामा यांच्या प्रयत्नातून खरीप हंगाम 2024चा पीक विमा त्यांनी मंजूर करून घेतलेला आहे. म्हणजे तो पीक विमा मंजूर होता, परंतु ICI लोंबार्ड कंपनीकडून अनेक वेगवेगळे कारणं दाखवून तो पीक विमा डावलण्याचा प्रयत्न करण्यात आलेला होता. आणि तोच पीक विमा अखेर राजेश विटेकरांनी तो विषय घेतला. ज्याप्रमाणे खरीप हंगाम 2025 बाबत बैठका होत आहेत, त्याच बैठकीमध्ये खरीप हंगाम 2024चा विषय त्यांनी त्याच्यात टाकला आणि अक्षरशः विमा कंपनीची पूर्णपणे धांदली उडाली. जेव्हा वेगवेगळी कारणं दाखवून शेतकऱ्यांना पीक विम्याच्या वाटपासाठी तुम्ही टाळाटाळ करता, हे चुकीचं आहे. जेव्हा विमा कंपनीला समजलं, विमा कंपनीला चूक आपली लक्षात आली, तेव्हा स्वतः विमा कंपनीनं पीक विमा देण्यास तयार झालेली आहे. हा पीक विमा शेतकरी मित्रांनो हेक्टरी 20 ते 30 हजार रुपयेच्या रेंजमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पडणार आहे. परंतु हा पीक विमा खरीप हंगाम 25चा नाही, तर हा पीक विमा खरीप हंगाम 2024चा आहे. तेही 8 महसूल मंडळामध्ये, परभणी जिल्ह्यातील 8 महसूल मंडळामध्ये हेक्टरी 20,000 ते 30,000 रुपयांना पीक विमा मंजूर करण्यात आला. त्यामुळं खरीप हंगाम 2024-25 मधील ज्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला नव्हता परभणी जिल्ह्यातील, त्या शेतकऱ्यांना पीक विम्याचा मार्ग मोकळा झालेला आहे. हेक्टरी 20 ते 30,000 रुपये रक्कम त्यांच्या खात्यामध्ये जमा केली जाणार आहे. माननीय कृषी मंत्री यांच्या आदेशान्वये अखेर विमा कंपनीनं स्वतः तयारी दर्शवलेली आहे की आम्ही 3 महिन्याच्या आत त्या शेतकऱ्यांची पीक विम्याची रक्कम देणार आहोत, असं त्यांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळं प्रयत्न केल्यानंतर शेतकरी मित्रांनो कुठलीही गोष्ट अशक्य नाही. आणि त्या जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी जेवढे प्रयत्न करतील त्या प्रयत्नाला निश्चित यश येत आहे. जर विमा कंपनीच्या असतील, तर चुका निदर्शनास येत असतील, तर विमा कंपनी आपोआप पैसे द्यायला तयार होते. त्याच पद्धतीनं खरीप हंगाम 2025च्या लातूर परभणी याच्या मीटिंग होती पीक विम्याबाबत, त्यामध्ये हा 2024चा प्रश्न राजेश विटेकरांनी घातलेला होता आणि त्या प्रश्नाला यश आलेलं आहे. त्यामुळं परभणी जिल्ह्यातील जे 8 महसूल मंडळातील शेतकऱ्यांनी पीक विम्याची वाट पाहत होते, अशा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हेक्टरी 20 ते 30 हजारापर्यंत रक्कम जमा केली जाणार आहे. मग तुम्ही ती किती हेक्टर तुमचं क्षेत्र असेल तेवढी रक्कम तुमच्या खात्यामध्ये जमा केली जाणार आहे. त्यामुळं खरीप हंगाम 2024च्या पीक विम्याची अजून खूप शेतकरी वाट पाहत आहेत. ज्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळालेला नाही आहे, फक्त वाट पाहून शांत झालेल्या होत्या सर्व गोष्टी, अशा शेतकऱ्यांना आता पीक विम्याचा मार्ग मोकळा झालेला आहे. खरीप 2024 असो, 23 असो, 25 असो, अजून ज्या जिल्ह्यामध्ये पीक विम्याचे पैसे मिळाले नाहीत, त्या जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी प्रयत्न केल्यानंतर निश्चित यश येतं मित्रांनो. आणि त्यासाठी लोकप्रतिनिधींनी प्रयत्न करणं गरजेचं आहे. शेतकरी हा फक्त लोकप्रतिनिधीच्या जीवावर असतो. जर लोकप्रतिनिधी जर आहेत ना हे आवाज उठवला, तर त्या शेतकऱ्यांना पीक विम्याचे पैसे मिळत नसतात. त्यामुळे शेतकरी फक्त प्रत्यक्षात पीक विम्याची वाट पाहत असतो. तो शेतकरी काहीही करू शकत नाही. शेवटी कोणातरी लोकप्रतिनिधीचा आधार करून आंदोलन करावे लागतात, दुसरं काहीही होऊ शकत नाही. त्यामुळं जिल्ह्यातील असो, तालुक्यातील असो, प्रत्येक लोकप्रतिनिधींनी या पीक विम्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे. त्यांनी प्रयत्न केले तरच पीक विम्याच्या रकमा शेतकऱ्यांना मिळू शकतात. त्याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणलं तर हे.
कारण खरीप हंगाम 2025च्या आढावा बैठकीमध्ये 2024चा प्रश्न मांडून अखेर त्यांनी मिटवून घेतलेला आणि त्या जिल्ह्यातील 8 महसूल मंडळाचा प्रश्न मिटलेला. त्यामुळे त्या महसूल मंडळातील शेतकऱ्यांना पुढील 2 ते 3 महिन्यात विमा कंपनीने स्पष्ट केले की आम्ही 3 महिन्यामध्ये या शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम देऊन टाकू. विमा कंपनी मान्य का झाली? कारण विमा कंपनीच्याच चुका असल्यामुळं विमा कंपनीने त्यावेळेस पीक विमा दिलेला नव्हता. परंतु आता विमा कंपनी पीक विमा द्यायला तयार झाली. याच्यावरून हे स्पष्ट आहे की विमा कंपनीने या अगोदर पीक विम्याची टाळाटाळ केलेली आहे आणि त्याच प्रकारे आता खरीप हंगाम 2025मध्ये जसं करत आहे त्याही पीक विम्याचा विमा कंपनीला जाब विचारून पूर्णच्या पूर्ण महसूल मंडळ कुठलाही महसूल मंडळ न वगळता पीक विमा विमा कंपनीकडून घेणं गरजेचं असतं. त्यामुळं परभणी जिल्ह्यातील 8 महसूल मंडळात खरीप हंगाम 2024चा पीक विमा मंजूर झालेला आहे. 3 महिन्याच्या आत ते पैसे त्यांच्या खात्यामध्ये कुणाच्या खात्यामध्ये 20,000 पडतील, कुणाच्या 22,000, 25, कुणाच्या 28, कुणाच्या 30 हेक्टरी रक्कम त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. त्यामुळे परभणी जिल्ह्यातील खरीप हंगाम 2025 बरोबरच 2024चाही पीक विमा त्यांच्या खात्यामध्ये लवकर जमा केला जाईल. हीच एक अपडेट सर्व शेतकऱ्यांना द्यायची होती. चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व जास्तीच्या शेतकऱ्यांना व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.